हा आतापर्यंत इथपर्यंत होतं. हे बंधू आमचे आमिरनाथ, हे आमचे मित्र नितीन शेठ सागर आणि मी संतोष उले. आज आपण चाललो आहे पेठच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी. ती देखील एक नवीन रूट, नवीन रस्ता. हा जो समोर दिसतोय हा आहे कोथळीगड. त्याला पेठचा किल्ला असं एक म्हटलं जातं. आपण या किल्ल्याला जात असताना आज एक नव्या रस्त्याने म्हणजे कावळ्याची नाळ हा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याने आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्याचबरोबर आपल्या या कोथळीगडाच्या उजव्या साईडला जर पाहिलं तर तो जो समोर दिसतो तो आहे पदरगड. आणि त्या पदरगडापासून उंच जर आपण गेलो तर त्या ठिकाणी जो छोटासा सोटा दिसतोय तो आहे भीमाशंकरचा नागपणी पॉईंट. आता आपण पवनचक्कीकडून जेमतेम एक 1.25 किलोमीटर खाली उतरून आलेलो आहोत. आपल्या उजव्या हाताला म्हणजेच पूर्व दिशेला एक मोकळी जागा दिसतीये आणि त्या मोकळ्या जागेच्या एक्झॅक्टली पश्चिम दिशेला एक छोटीशी वाट आपल्याला कावळ्याच्या नळीच्या दिशेने घेऊन जाणार आहे. तर हीच ती वाट आहे की जी आपल्याला कावळ्याच्या नळीच्या दिशेने घेऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच आपण छोटासा टपरा चढून आलेलो आहोत. आपल्या मागच्या साईडला एक खडकाचा पार्ट लागतो. त्या खडकाच्या पार्टवरून पुढे आल्यानंतर आपल्याला उतरायचं आहे. उतरून आल्यानंतर डाव्या साईडला एक पाण्याचं टाकं लागते. त्याच्यामध्ये सध्या पाणी अवेलेबल आहे, परंतु ते पाणी पिण्यास योग्य नाही आहे. इतर कामासाठी आपण ते वापरू शकतो. आणि या टाक्याच्या उजव्या हाताला आपण पाहिलं तर एक रस्ता आपल्याला पेठच्या किल्ल्याच्या किंवा त्या कोथळीगडाच्या दिशेने घेऊन जातो. आपण मागील वेळी जे काही पाण्याचं टाकं पाहिलं होतं, पाण्याच्या डाव्या साईडला पाण्याचं टाकं आणि उजव्या साईडने जो रस्ता खाली येत होता त्या रस्त्याने आपण एक 10-15 मिनिट चालल्यानंतर जांभळीचं माळ म्हणून की ज्या ठिकाणी एक आपल्याला जांभळाचं झाड पाहायला मिळतंय त्या जांभळाच्या माळापाशी येतो. आणि तिथून पुढे आल्यानंतर जी 2 आणि 3 नंबरची जी पवनचक्की आहे त्या पवनचक्कीच्या समोरच्या साईडला एक घळई खाली जाते. पाण्याचा झरा खाली जातोय, पाणी त्या ठिकाणून वाहत खाली जाते. त्या समोरच्या ठिकाणावरून जर आपण खाली आलो तर या ठिकाणी एक 2-4 पाण्याची टाकी दिसत आहेत. तर आता आपण त्या पाण्याच्या टाक्यापाशी जाऊन पाहूया. अशा प्रकारे आपण या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचलेलो आहोत, परंतु पाणी पिण्यास योग्य नाही. वापरण्यासाठी आपण ते यूज करू शकतो. आणि इथून पुढे जो रस्ता आहे तो आपल्याला पुन्हा मागे पूर्वीच्या जागेवर जायचं आहे, कारण आपण इथे फक्त पाण्याचा टाका दाखवण्यासाठी आलेलो होतो. पुन्हा आपण आपल्या मुख्य रस्ता बोरुजापासून आपण पुढे आल्यानंतर एक रस्ता डाव्या साईडला जातोय, एक खाली उतरतोय उजव्या हाताने आपल्याला खाली उतरायचं. त्यानंतर जवळपास 3 नंबरची पवनचक्की जी आहे तिथून आपल्या उजव्या हाताने आपण रस्ता पकडतोय. डाव्या हाताचा रस्ता आपण वरच्या साईडला सोडलेला आहे आणि आता आपली सर्व दिशेने वाटचाल चालू आहे. हे बघा ना, इकडे या साईडला देखील आहे ना. म्हणजे त्यांनी खोदलेल्या टाकी आहेत पाण्याची. पावसाळ्याचं पण छान असेल ना.
बराच काही उतार उतरून आल्यानंतर थोडीशी पेटपूजा चालू आहे. हो तुमचे बिस्किट दाखवा. आणि हे आमचं बिस्किट. गुड डे, दिवस चांगला जावा म्हणून गुड डे. समोर दिसणाऱ्या ज्या पवनचक्क्या आहेत त्या पवनचक्क्यांच्या माध्यमातून म्हणजे त्या ठिकाणावर आपण खाली उतरलेलो आहोत. आणि आता इथे पुढे जो दिसतोय तो आपल्या डाव्या हाताला असलेला कोथळीगड तो आपल्याला चढायचा आहे. म्हणजे आपली मोहीम अर्धी पूर्ण झाली असं म्हणायला काही हरकत नाही. हाच तो आपला कोथळीगड. आम्ही सकाळपासून 2.5 तासांची चाल करून कोथळीगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तोपर्यंत आमचे 2 मेंबर मच्छिंद्र आणि आमचा छोटा ट्रेकर कैवल्य हे कर्जत मार्गाने येणार होते ते पेठ गावात येऊन थांबले होते. सर्वांनी थोडी पोटपूजा करून एक 5 जणांचा फोटो घेऊन कोथळीगडा गडाच्या डाव्या बाजूने पुढे आल्यावर भैरोबाचे दर्शन करून आपण पोहोचतो ते या भव्य देवीच्या मंदिरात. मंदिरातील दगडी खांबावरील आणि चौकटीवरील कोरीव काम हे खूपच सुंदर आहे. या मंदिरात सहजपणे 100-150 लोक सामावू शकतात. मात्र हे दगडावरील कोरीव काम पाहताना मन हरवून गेल्याशिवाय राहत नाही. डाव्या बाजूने पुढे आल्यावर लागतात ती पाण्याची टाकी आणि समोर दिसतो तो सह्याद्री. गड फेरी मारताना जरा जपूनच, कारण की पायाखालची माती निसरडी व धोकादायक आहे. पाणी पिणे की जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. हर 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 महादेव, हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी.
ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. पायऱ्यांच्या मार्गावर उजवीकडे गजशिल्प कोरलेले पाहायला मिळते. पायऱ्यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे, त्यावर शर्भशिल्प आहे. समोर दिसते ती गडावरून कावळ्याची धार. ही अति सरळ तिथपर्यंत, आणि त्या साईडनी सरळ शेवटच्या पवनचक्कीपासून वरती जर गेलं तर आपण वांद्र्याला जातो. सकाळचा प्रवास आपला कावळ्याच्या धारेनं होता. पलीकडनं जी दिसते कावळ्याच्या धारेच्या पलीकडनं जी जी हिरवी वाट आहे, जी झाडी आहे, त्या झाडामधनं येणारी वाट आहे, ती वाट खाली येते पेडगावामध्ये. आपण आलो पेडगावातनं किल्ल्यावरती. गडमाथ्यावर पाण्याची 2 टाकी आहेत. गडमाथ्यावरून भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजिमलंग, चंदेरी, प्रबळगड, तिरशाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.